हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. नवरात्री कलर सिरीज बघतोय आपण आणि 7व्या माळेचा रंग आहे रॉयल ब्लू कलर. 7वी माळ येते 9 ऑक्टोबर रोजी. तर असा हा रॉयल ब्लू कलर नावाप्रमाणेच अगदी रॉयल आहे. या कलरमध्ये तुम्हाला खूप प्रकारच्या साड्या बघायला मिळतील. सगळ्या पॅटर्नमध्ये या रंगाच्या साड्या अवेलेबल असतात, कारण हा रंग तुम्हाला कुठल्याही आउटफिटमध्ये अगदी रिच लुक देतो, क्लासी लुक देतो. जर तुम्ही नवरात्रीसाठी ब्ल्यू कलरची साडी नेसणार असाल किंवा नवीन घेणार असाल तर त्यावरती कॉन्ट्रास्ट म्हणून कुठला ब्लाऊज घालायचा याच्या आयडियाज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळतील. सेम साडीवरती सेम कलरचा ब्लाऊज आजकाल ओल्ड फॅशन झालेली आहे, त्यामुळे तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ट्राय करा. आता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कसा निवडायचा, तर साडीच्या बॉर्डरवरती जो कलर असेल तो पिक करायचा ब्लाऊजसाठी, किंवा बुट्टीमध्ये डिझाईनमध्ये हलकासा जो कलर असेल, कमी कलर असेल, तो तुम्ही ब्लाऊजसाठी निवडू शकता. आता इथे काही युनिक कलर कॉम्बिनेशन्स आहेत जे तुम्ही तुमच्या साडीवरती ट्राय करा आणि एक चांगला लुक क्रिएट करा. सगळ्यांपेक्षा काही वेगळं दिसायचं असेल तर तुम्हाला असे कॉन्ट्रास्ट शेड्स, कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन ट्राय केले पाहिजे. याआधी नवरात्री 6 माळीचे कलर आपण बघितलेले आहेत, त्यावरती कोणत्या कलरचे ब्लाऊज घालायचे हे देखील पाहिलेलं आहे. तर नवरात्रीनंतर दसरा आहे, दिवाळी आहे, नंतर लग्न समारंभ असतात, सण समारंभ आहेत. अशा वेळेला हा कलर परफेक्ट ठरेल, कारण हा एक ब्राईट कलर, डार्क कलर आहे, फेस्टिव्ह कलर आहे. यामध्ये तुम्हाला 2-3 शेड्स आणखीन बघायला मिळतील, जसे की डार्क ब्ल्यू कलर, एक येतो म्हणजे तो फेंट कलर, लाईट कलर, पेस्टल शेड्स, असे काही शेड्स बघायला मिळतील. अगदी प्लेन सिंपल साडी असेल ना, तर त्यावरती तुम्ही कॉन्ट्रास्टमधला एखादा डिझायनर ब्लाऊज घाला. आता हे कलर कॉम्बिनेशन बघा किती मस्त दिसतंय, युनिक आहे पण छान दिसतंय. अगदी काही सुचत नसेल तर तुम्ही रॉयल ब्लू कलरवरती पिंक, ऑरेंज, रेड असे कलर चूज करू शकता. तर तुम्हाला हे आजच्या आयडियाज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच कलेक्शनसोबत. टिल देन टेक केअर.